नमस्कार. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज ही छोटी वांगी आहेत. याची आपण कायम भरली वांगी बनवतो. पण आज मी या छोट्या वांग्यांचं भरीत बनवणार आहे. ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने. चला दाखवते कसं बनवायचं. तुम्हाला मी खात्रीने सांगते, फार कमी लोकांना ही रेसिपी माहिती असेल. खूप खूप वेगळीच रेसिपी आहे ही. काय करायचं, वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये घालायची. कुकरमध्ये घालून मग ह्याच्यावरती पाणी घालून ह्याला साधारण 2 शिट्ट्या द्यायच्या. हा छोटा कुकर आहे. छोट्या कुकरच्या 2 शिट्ट्या भरपूर होतात. आता इथे शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. बाकीच्या तयारीमध्ये फक्त आपल्याला कांदा लागणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर. बाकी दुसरं काहीही लागणार नाही याच्यामध्ये. तर आता कांदा बारीक चिरून घ्यायचा. कांदा बारीक चिरून झाला ना, की थोडीशी कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची. आता हे झाल्यानंतर कुकर आपला थंड झाल्यानंतर मग त्याचं झाकण काढून ही शिजलेली वांगी जी आहेत, ती बाहेर काढून घ्यायची. हे बघा छान शिजून तयार होतात ही वांगी आणि फार वेळ पण काही लागत नाही. आता ही जी शिजलेली वांगी आहेत ना, ही आपण जसं भाजून करतो वांग्याचं भरीत, त्या कसं आपण हे स्मॅश करून घेतो चमच्याने, सेम त्या पद्धतीने ही शिजलेली वांगी आहेत ना, ही छान चमच्याने अशी स्मॅश करून घ्यायची. बनवायला अगदी 5 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते आणि कधी भाजी नसेल खायला किंवा काही अर्जंटमध्ये काही बनवायचं असेल ना, हे पटकन तुम्ही बनवू शकता. आता हे जे आपण स्मॅश केलेलं वांगं आहे ना, ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला कच्च्याच घालायच्या आहेत. ह्याला कुठल्याही प्रकारची फोडणी वगैरे द्यायची नाहीये आपल्याला. त्याचा जो कांदा चिरलेला आहे, तो ह्याच्यामध्ये वरून कच्चाच घालून घ्यायचा आहे हा कांदा. कांदा घालून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये बाकीचे आपण मसाले घालूयात. मसाल्यांमध्ये मी इथे 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मिरची घातलेली नाहीये. त्यामुळे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे. नंतर अर्धा चमचा तरी हिंग घालायचे. हिंगाचा अतिशय सुंदर असा सुवास येतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. मीठ घालून झाल्यानंतर ना, ह्याच्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा तेल घालायचे. ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही मसाला बाकी काहीही घालायचं नाही. अगदी पटकन तयार होते ही रेसिपी. आता हे छान असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी हलवून घ्यायचं. तुम्ही अगदी म्हणजे कॉलेज स्टुडंट असतील किंवा बॅचलर्स कोणी राहत असतील ना, तर त्यांच्यासाठी तर अतिशय परफेक्ट रेसिपी आहे. आपण वरण-भाताचा कुकर लावतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा वांगी ठेवून दिलीत आणि ती शिजवून घेतलीत ना, तरी पटकन शिजतात वांगी. वांगी शिजवण्याचा काय तो तेवढाच वेळ लागतो. बाकी काही ह्याच्यामध्ये घालायचं नाही. तुम्ही बघू शकता. याला कुठल्याही प्रकारचं आपण फोडणी पण दिलेली नाहीये. इथे ही रेसिपी तयार होते. शेवटी ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी मिक्स करून घ्यायचं आणि हिंग आणि तिखट तर आवर्जून घालायचं. हिंगाने खूप सुंदर असा सुवास येतो. याला जिरं मोहरीची सुद्धा गरज नाही. वरून छान कोथिंबीर घालून घ्यायची. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. नवनवीन रेसिपीज बनवाव्या अशी इच्छा निर्माण होते. आणि हो, तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. अगदी झटकीपट हे वांग्याचं भरीत तयार होतं आणि खूप सुंदर लागतं. एकदा नक्की ट्राय करा.